आप देख रहे हैं NAC न्यूज सच आप तक। खबरों की ताज़ा जानकारी के लिए बने रहे NAC न्यूज के साथ। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विरोधात संगमनेर शहरात डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने 22 एप्रिल 2025 निदर्शन आंदोलन झाले। विधेयक रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या अविभक्त स्वातंत्र्यावर घालणाऱ्या या विधेयकास विरोधात अनेक पक्ष आणि संघटनांनी हे विधेयक लोकशाही विरोधी असल्याने मंजूर करू नये अशी निवेदन सरकारला दिले आहेत। वर्तमानपत्र आणि विविध माध्यमांवर लोकशाही विरोधी बंधन घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। वास्तविक विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांशी चर्चा करावी अशी अपेक्षा आहे, परंतु सरकारची तशी तयारी नाही। 22 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन झाली। या आंदोलनाचा भाग म्हणून आणि संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने निदर्शन करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट निशा शिरूरकर आणि कॉमन नामदेव साहने यांनी केले। निदर्शकांच्या वतीने शैलेश हिंगे प्रांताधिकारी संगमनेर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रताप साहने, साथी शांताराम गोसावी, बेबीताई जाधव, लक्ष्मणराव नवले, उषा बागू, साथी शिवाजी गायकवाड, भिका वाघ, भास्करराव पावसे, माधवराव नेहे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनात जनसुरक्षा विधेयक पूर्ण रद्द करावे, विधेयकाबाबत व्यापक जनसुनावणी द्यावी, नागरिक स्वातंत्र्याच्या विरोधात सरकारने निर्णय घेऊ नये, लोकशाही आणि संविधान विरोधी कायदे करू नये इत्यादी मागण्या करण्यात आल्या। सरकारने हे विधेयक रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकाच्या वतीने देण्यात आला। माननीय प्रांताधिकारी यांनी निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पाठवण्याची कारवाई करणार असल्याचे सांगितले। आपण बघत आहात NAC न्यूज संगमनेर। लोकशाही वाचवा, विधेयक हटवा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवा, विधेयक हटवा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवा, विधेयक हटवा, हम सब एक है। हिंदीची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा, हिंदीची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा।